दुर्लभ कार्यकर्ता अशी भगवान व्यासांनी राजाची व्याख्या केलेली आहे महाभारतात. नृपती आणि जन, जन म्हणजे सामान्य जनता आणि राजसत्ता, या नृपती आणि जन या दोघांचा सांगा जोडणारा असा जो दुर्लभ राजा असतो तोच खरा राज्यकर्ता. दुर्लभ आहे तो, सोपा नाही. दुर्लभ कार्यकर्ता, कार्यकर्ता म्हटलेलं इथं व्यासांनी. आज गल्लोगलीला कार्यकर्ते टोपे घालून फिरतात, त्यांची तुलनाही होऊ शकत नाही, त्यांचा विचारही करायला मी तयार नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, हा विचार आमच्या देशात अतिशय पूर्व काळापासून होता आणि आपल्या बापाच्या शब्दाच्या इच्छेसाठी स्वतःचा संसार, राज्य, प्रेम, जनतेचं प्रेम, अयोध्येच्या लोकांची इच्छा नव्हती की रामांनी वनवास पत्करावा म्हणून, पण मी ज्या कुलात, ज्या वंशात, ज्या राजसत्तेत जन्माला आलो, लबाड्या, खोटं बोलणं, स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या पूर्वजांच्या इच्छा डावलणं, आपल्या पूर्वजांच्या इच्छेत आपली इच्छा मिळवून राहणं, आणि हा एक उच्च आदर्श भगवान रामाने ठेवला. त्यासाठी त्यांनी वनवास केला आणि या वनवासाच्या मार्गात ज्या स्त्रीनं सहगमन म्हणजे त्यांच्या बरोबर वनवास पत्करला ती सीता, तर तिला चित्रकूटावर अनुसूयेने संपूर्ण वनवासामध्ये कसं दिवस काढायचे त्याचं मार्गदर्शन केलं. आपण साधारण सगळेच काळ आपले चांगले नसतात, आर्थिक संकट असतं, एखाद्या वेळेला आपण बंगल्यातून साध्या खोलीत राहायला येतो किंवा दुर्दैवाने खोली जाऊन आपण एखाद्या खेडेगावी जाऊन ते संकट काळ पास करतो, टाइम पास करतो. तो गेल्यानंतर एखादं आपलं कास्ट चांगलं निघालं पुन्हा आपण एखाद्या फ्लॅट मध्ये जातो. तर हे सगळं होत असताना आपलं मन स्थिर ठेवणं, नसे दुःखाचं उद्वेग, सुखाची लालसा नसे. हे नुसतं बोलणं ठीक आहे, पण प्रत्यक्ष कार्यवाहीच्या वेळेस आपली मनस्थिती या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. सुखात आनंद मानणं आणि दुःखात कलाच रडत बसणे इतरांची भारतीय नीती झाली आज. याला आमच्या पूर्वाचार्यांचा विरोध आहे. असो, तर या दत्त जन्माच्या उल्लेखामुळे माझ्या तोंडात नकळत बरेच गोष्टी आल्या. तर ते आता फक्त मी सांदीपतीने जरा सांगतो आणि आपल्या मूळ विषयावर येतो. कारण त्याच्यामध्ये काय आहे की त्या काळात मुलांना कसं शिक्षण दिलं जात होतं याची तुम्हाला कल्पना यावी, आणि त्याप्रमाणे साधारण 8व्या वर्षी, त्या 7व्या-8व्या वर्षी त्या मुलाला गुरुच्या आश्रमात पाठवायचं. 20 वर्षेपर्यंत आईने किंवा बापाने त्या मुलाला भेटायला सुद्धा जायचं नाही. 100% बंदी. आता पब्लिक स्कूल मध्ये जी पोरं ठेवली जातात, दर 15 दिवसांनी 10 दिवसांनी काहीतरी डबा खबा घेऊन आपल्या आई गुप्तीत जातात. ते पोराला बोलवतात, मग त्यांची मॅडम किंवा मॅडम साहेब येतो, मग त्यांच्या जवळ तो डबा देतात. ते पोरगे एवढे आता ती लहान कवळी पोरं ठेवतात. एवढी पोरं खरं म्हणजे पब्लिक स्कूल मध्ये ठेवायला नकोय. 3-3, 4-4 वर्षाची पोरं मी काही पब्लिक स्कूल मध्ये पाहिली. मला फार दुःख झालं की त्यांना अजून कशाचाही गंध नाही, यांना घाई झाली आहे. 3 वर्षाचं पोरं झालं कपालवाडीमध्ये जांभळा तिकडे, आणि त्या बाया आहेत ते पिठात पाणी घालून त्यांना दूध म्हणून पोहोचणार. मी डोळ्याने पाहिलेले आहे, काहींना शिव्या देऊन आलेलो आहे मी. पण आता माझा नाईलाज आहे, हे सगळा देशच आता जरा विनाशाकडे चाललेला आहे. कितीतरी काय चूक आहे. आणि मग ते पोरांना खोकला आला का पुन्हा त्याला बाई जावा करण्यात चालली. मी म्हणतो नाही, बालवाडीत पाठवलं 2 वर्षाचं, काय बिघडणार आहे. शेवटी त्याला गोळ्या औषधं ते दुबळं होतं याचा विचारच कोणी करायला तयार नाही. खेळू द्या ना. आणि शिक्षण करून तरी काय दिवे लावले. दर साल ऑक्टोबरला 10 लाख पोरं पुरी नापास होतात. काय दिवे लावले त्यांनी. आपलं काष्ट मोठं कौतुक करणारे. खेळू द्या ना जरा, उड्या मारू द्या ना जरा, शरीर तरी चांगलं होईल त्याचं. निदान तो काही नाही तरी मारामाऱ्याचं खरीच आपल्या घरावरचं काही वाढला होऊ देणार नाही. बघा आता हिसाब करायची वेळ आली होता. मी संतापून बोलतो असं नाही, किती फाजी लाल झाले त्या शिक्षणाचे. तर त्यावेळेला असं शिक्षण नव्हतं. पोरग एकदा आश्रमात ठेवलं, हा तुमचा मुलगा सांभाळा. आणि त्याप्रमाणे ते पोरग आश्रमात ठेवल्यानंतर 8व्या वर्षी त्याला पहिल्यांदा स्वतःच्या स्वावलंबीपणा घरी जातो.
पण घरचं ते घरचं, घरी आई असते ना, बाप असतो, बहीण असते, कुणी काय कौतुक करतो, कुणी काय. जसे हल्ली काही भाग्यवंत आहेत, हल्ली आहेत काही भाग्यवंत की त्यांना चांगली बायको मिळालेली आहे, त्याची आई चांगली आहे, आणि दुर्दैवानी त्याच्या दुर्दैवानी एक त्याची म्हातारी बहीण पण विधवा तिथं आलेली आहे. त्यामुळे तो एकटाच तो घरात आला की बायकोला वाटतं यांना चांगलं चहा. आई म्हणते तू नको करू, तू कर ग, मी करते थांब. त्या तिघीमध्ये भांडणं होतात त्याला चहा करण्यापासून, वाढण्यापासून. हे असे भाग्यवंत आता इथून पुढे दुर्मिळ आहे. आता तुम्ही समजायचे समजून घ्या, पुढे मी काय बोलणार आहे ते मी बोलत नाही, तुम्हाला समजलं. असा तो एका उच्च संस्कृतीचा काळ, त्याच्यात ते वाढलेलं पोरग लहान, पण गुरुच्या आश्रमात गेल्यानंतर खुशासनावर झोपायचं. दर्भ किंवा मूळ तुम्ही ज्याला म्हणता त्यासारखा एक दर्भ असतो, त्याची चटई करायची, त्याच्यावर झोपायचं. आणि योग या ध्यान धारणा पूजापाठ करताना हरणाची नाव तुझ्या हरणाच्या चामड्यावरती बसायचं. सकाळी सुटल्याबरोबर पहिल्या प्रथम आपल्याला आज काय म्हणजे लाकडं आणायची, त्यानंतर धान्य, भाजीपाला, प्रत्येकाचं चुलखंड वेगळं, 3 दगडाचं, अशा फटकलात चुली नव्हत्या, कारण तेवढा वेळच नव्हता ना, आणि गॅस तर नव्हता त्या काळामध्ये. त्यामुळे ते दगड ठेवायचे, त्याच्यावरती लाकडाने पेटवायचं, आणि भाजीपाला, अन्न पाणी त्यांनी स्वतः शिजवायचं. दुसऱ्या मुलांनी मदत करायची नाही. म्हणजे तो खऱ्या अर्थाने एवढ्या वयापासून स्वतःच रांधायला करायला तो सज्ज असे. आणि मग त्याच्या योग्यतेनुसार कुणाला युद्धशास्त्र, चतुर्वेद, कुणाला आयुर्वेद, कुणाला सांख्य, निरनिराळी शास्त्र अशी जात होती. साधारण त्या मुलाला 14 विद्या आणि 64 कला आल्याच पाहिजेत असा त्याच्या गुरुचा हट्ट असे. ते कंपल्सरी होतं, पण पिरियड किती होता? संपूर्ण 12 वर्षाचा. सुट्टी नाही, रविवार वगैरे कुछ नाही, नाताळ नाही, दिवाळी नाही, उन्हाळ्याची सुट्टी नाही, कुछ नाही, कुछ नाही, कुछ नाही, कुछ नाही. भेटायचं नाही. तो ऋषी म्हणायचा माझ्या ताब्यात दिलं ना, पोरग माझं आहे, तुम्ही जावा. ते ऋषी त्याच दर्जाचे होते. हा, आणि मग त्या मुलाला आईपेक्षाही जास्त जिव्हाळ्याने ते गुरु सांभाळत होते, विद्या देत होते, आणि त्यांची सगळी दिनचर्या. सांदीपनीच्या आश्रमात तुम्हाला ती कृष्ण आल्यामुळे माझ्या डोक्यात ते आला आश्रम.